नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज मी तुम्हाला कोळंबी वडी बनवून दाखवणार आहे। कोळंबीच्या खूप साऱ्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। कोळंबी तवा फ्राय, कोळंबी मसाला, कोळंबी भात, कोळंबी पातुंगली। तर आज मी तुम्हाला काहीतरी नवीन आणि खूपच सोप्या पद्धतीच्या कोळंबी वडी करून दाखवणार आहे। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साइडला छोटीशी बेल आयकॉन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। कोळंबी वडी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 250 ग्रॅम कोळंबी। खूप छोट्या साईजची कोळंबी आपल्याला घ्यायची आहे। त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, त्यातली मधली शीर काढून घ्या आणि पुन्हा पाण्यात 2-3 वेळा काढा। यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेसन म्हणजे चण्याचे पीठ 3 ते 4 मोठे चमचे, तांदळाचं पीठ 2 मोठे चमचे। तांदळाच्या पिठाने वडीची जी वरची लेयर आहे ती छान क्रिस्पी होते। मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे 1 चमचा हळद, 3 चमचे सिम्पली स्वादिष्ट स्पेशल आगरी लाल मसाला पावडर। जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर आणि ईमेल आयडी आहे, चेक करा। लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहे 3 ते 4 आणि पाव इंच आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 अंडा। जसं की मी तुम्हाला सांगितलं रेसिपी खूप सोपी आहे। तर एका वाडग्यामध्ये आता आपण कोळंबी घेऊया, त्याच्यामध्ये घालूया हळद, आगरी लाल मसाला पावडर। आगरी लाल मसाल्याचा वापर केलेला आहे आपण, म्हणून याच्यामध्ये आपण गरम मसाला किंवा धना जिरा पावडर सुद्धा घातलेला नाहीये, कारण ऑलरेडी याच्यामध्ये सर्व काय आहे। मी 3 छोटे चमचे भरून मसाला घेतलेला आहे। तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तुम्ही कमी घालू शकता किंवा जास्ती घालू शकता। आता आपण याच्यामध्ये घालूया ठेचलेलं आलं लसूण। ठेचलेलं आलं लसूण घातल्यानंतर आपल्याला पीठ घालायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे बेसन 3 चमचे भरून आणि तांदळाचं पीठ 2 चमचे भरून। आधी फक्त आपल्याला याला मिक्स करायचं आहे, पाणी न टाकता, कारण आधी पाणी घातल्याने आपलं मिक्स जे आहे ते पातळ होऊ शकतो। म्हणून आधी पीठ मिक्स करून घ्या आणि मग जेवढं लागेल तेवढं पाणी आपण याच्यामध्ये नंतर घालू शकतो। हे बघा मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण 1 अंडा घालूया। अंडा आधी फेटून घ्या, त्यानंतर मिक्स करा। अंडा मिक्स केल्यानंतर आपल्याला अंदाज येईल का त्याच्यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचं आहे ते। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, जवळजवळ अर्धा कप पाणी घातल्यानंतर मिक्स करा। जर तुम्हाला वाटलं की पाणी जास्ती झालेलं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये चण्याचे पीठ घालू शकता, किंवा जर तुम्हाला वाटलं का कोरडा आहे तर पुन्हा तुम्ही जरासं पाणी घालू शकता। आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। मीठ शेवटीच का घालावं, कारण जसं मी सांगितलं पीठ कमी जास्ती होऊ शकतं, पाणी कमी जास्ती होऊ शकतं, पुन्हा त्याच्यामध्ये मीठ घालावं लागतं, म्हणून शेवटी मीठ घालावं। हे बघा या प्रकारे आपल्याला वड्या करायच्या आहेत। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर मी आधी सुद्धा घालू शकले असते पण मी विसरले होते, म्हणून मी शेवटी घालतेय, तुम्ही आधी घालू शकता। कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करा आणि आता आपण वड्या करूया। तर त्याच्यासाठी तेल गरम करा। तेल गरम होताच फ्लेम मीडियमवर ठेवा, खूप लो ठेवू नका आणि खूप जास्ती फास्ट सुद्धा ठेवू नका। मीडियमवर ठेवून आपण आता वड्या शॅलो फ्राय करून घेऊया। ह्या वड्या खूप लवकर फ्राय होतात, कारण कोळंबी खूप लवकर शिजते आणि ही तर खूप छोटी कोळंबी आहे, म्हणून याला बिलकुलही जास्ती वेळ लागणार नाहीये। फक्त एक गोष्टीची काळजी घ्यावी, जसं मी सांगितलं खूप स्लो ठेवू नका, कारण कोळंबी पाणी सोडते आणि स्लो ठेवल्याने पाणी सोडू शकते आणि खूप वेळ लागतो त्याला शिजायला। आणि खूप जास्ती फास्ट ठेवू नका, कारण वरचं लेयर करपून जाईल आणि आतला भाग थोडंसं कच्चं राहील, या गोष्टीची काळजी घ्यावी। हे बघा वड्या मी साईडला सुद्धा केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता खूप लवकर फ्राय होत आहेत। 5 ते 7 मिनिटं ठेवा, त्यानंतर याला फ्लिप करा। फ्लिप करून तुम्ही चेक करा खालची बाजू झाली आहे की नाही, आणि जर झाली असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला फ्राय होऊ द्या। तुम्ही बघू शकता खालची बाजू झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला साधारण 5 मिनिटं ठेवायचे आहे, जास्ती वेळ लागत नाहीये कोळंबीला, फक्त पीठ जे आहे त्यालाच थोडासा वेळ जातो। तर 5 ते 7 मिनिटांनंतर चेक करा आणि पुन्हा एकदा फ्लिप करा आणि या प्रकारे तयार झालेले आहेत आपले कोळंबी वडी। खूपच टेस्टी रेसिपी आहे ही। याच्यामध्ये तुम्ही लिंबू सुद्धा घालू शकता, किंवा जर तुम्हाला थोडंसं चटपटा टेस्ट हवा असेल तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला सुद्धा घालू शकता, किंवा जेव्हा तुम्ही सर्व करता वरून सुद्धा तुम्ही चाट मसाला स्प्रिंकल करून सर्व करू शकता। ह्या वड्या तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा काहीही नसेल तर असंच उचलून खाऊ शकता।
चला एक वडी तुम्हाला दाखवतेय मी आतून कशी झाली आहे ती, म्हणजे आतलं पीठ शिजलं आहे की नाही हे आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता पीठ सुद्धा शिजलेलं आहे. कोळंबी जशी की तुम्हाला सांगितलं साईज खूप छोटी आहे तर आरामात शिजते, त्याला वेळ लागत नाही. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. थँक्यू.